नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे आणि आपण आज आलेलो आहे कसारा स्टेशनला. काहीतरी काम आहे, आईचा आमच्या ना हाड मोडलेला, तर तिथे आयुर्वेदिक औषध घ्यायला आलो आहे. तर तुम्हाला ना याची पूर्ण माहिती देतो आणि आपले व्हिडिओ एवढे लेट का येत होते ते पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. आपण कंटिन्यू करूया. आता मी कसारा स्टेशनला आहे. मला काही विंटेज फुटेज दिसत आहे तिकडे. बहुतेक स्टेशनचे जे स्टाफ असतील त्यांचा असेल किंवा म्हणजे इथे कोण राहत पण असेल. एकदम जुनं असं पडलेली घरं पण खूपच असं वेगळं आणि सुंदर आहे इकडे. हा स्टेशन आहे, हा जो पाठीमागे दिसतोय ना तो स्टेशन आहे, कसारा स्टेशन. हे बघा इथे ना एस.टी. स्टँड आहे, हा एवढाच. इथून बस जाते, आम्ही इथून टॅक्सीने जाणार. खोडाळा म्हणून एक गाव आहे, त्या गावात उतरून पुढे अजून एक दुसऱ्या गावासाठी आम्ही टॅक्सी चेंज करणार आहे. पुढे तुम्हाला दाखवतो आम्ही पुढची शूट. तर मित्रांनो, आता आपल्याला टॅक्सी मिळालेली आहे. म्हणजे जीप असते ती गावच्या साईडला, कोणी वडा म्हणतात सातारा साईडला, आणि इकडे आपण त्या जीपमध्ये बसून खोडाळा या गावाला चाललो. कशाला चाललो मित्रांनो हे तुम्हाला मी पुढे सांगणार होते. आणि इतर कोणाला पण हाडांचा काही इश्यू असेल तर तुम्ही आयुर्वेदिक औषध तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सूर्यमाळा या गावातून तुम्ही घेऊ शकता. आणि पुढे आम्हाला औषध कसं म्हणजे घ्यायला काय काय कष्ट करावं लागेल तर तुम्हाला पुढे मी त्या या ब्लॉगमध्ये दाखवतो. कारण पुढे आम्ही गेल्यावरती आम्हाला औषध मिळालंच नाही. आणि मग पुढं आम्ही जाताना आमची एस टी पण चुकली, म्हणजे परत येताना एस टी चुकल्यामुळे भरपूर काही स्ट्रगल करावे लागले. ते तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजे या व्लॉगमध्ये कंटिन्युअसली बघा. आता ही गाडी आम्हाला खोडाळ्यावरून सूर्यमाळा गावाला जायला ही शेवटची टॅक्सी होती. त्यात आम्ही बसून आता या पूर्ण गावागावातून फिरून सूर्यमाळा गावाला जाणार आहोत. आता त्या ड्रायव्हर काकांनी आम्हाला सांगितलं की तिथून पुढे तुम्हाला मी सोडतो, त्याचे 300 रुपये घेईन. ठीक आहे, पण परत येताना त्या सूर्यमाळा गावामध्येच सोडणार ते. म्हणजे तिथून सूर्यमाळा गावापासून थोडंसं पुढे येते ते औषध मिळतं, तर तिथून ते लोक परत सूर्यमाळा गावात सोडणार. तिथून मग येताना एस टी मिळाली तर ठीक, कारण 5 वाजताची शेवटची एस टी असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता तिथून पुढे आम्हाला प्रश्न पडलेला होता की जायचं की नाही जायचं. पण आम्ही डेअरिंग करून मी आणि माझा मित्र गेलो. तर इथे गप्पा गोष्टी करत करत त्यांनी मला सांगितलं की समजा एस टी चुकली तर तुम्हाला दुसऱ्या प्रायव्हेट गाड्यांनी जावं लागेल, ती पण मिळाली तर. पण आम्ही आता विचार केला होता की इतक्या लांब आलो तर आपल्याला जावं तर लागणार. या दृष्टीने आम्ही एवढं लांब आलो. आता बघूया पुढे काय होतं. जसं काय मी तुम्हाला तर सांगितलेलं आहे आमची एस टी कशी चुकते, औषध नाही मिळत स्टार्टिंगला. मग नंतर आम्हाला शेवटी गाववाले कुठले काही आहेत लोक त्या लोकांनी आम्हाला थोडीशी मदत केली की बाईकवरून जाऊन वगैरे औषध वगैरे दाखवलं. जे पुढच्या गावात मिळतं ते आपण गावात मिळतं तेच औषध आम्ही परत घेऊन आलो. शेवटी एस टी तर चुकली, तुम्हाला पुढे दाखवतो. आता आम्ही थोड्याच वेळात सूर्यमाळा गावात पोचणार आहोत. खूपच लांब आहे मित्रांनो. आम्ही इतक्या लांब आलो, हे बघा ही अंगणवाडी त्या गावची, आणि या इथपर्यंत आलो आम्ही. आणि आता इथून आम्हाला पुढे जायला गाडी मिळते, पण येताना गाडी नाही आहे. इथपर्यंतच गाडी सोडणार बोलली, म्हणजे या चौकापर्यंत गाडी सोडणार आणि इथून मग आपल्याला पुढे गाडी नाही. प्रॉब्लेम हा आहे. म्हणून आपण औषध घ्यायला आलो होतो, पण ते औषध काही मिळालं नाही. कारण तिथून पुढच्या गावात जायला गाडी अवेलेबल आहे, पण येताना अवेलेबल नाही आहे. म्हणजे इथून आम्हाला पुढे जाताना अवेलेबल नाही. तर इथून आम्हाला परत एस टी स्टँडला जायचं आहे. आता इथून गाडीच नाही म्हणून चालत निघालो. बघूया किती वेळ लागतो आहे. एस टी स्टँडवरनं आम्ही वाड्या थ्रू ठाणे. बाकी खूप दिवसानंतर आम्ही बाहेर पडलो आहे. नजारा एक नंबर आहे बघा. ही शाळा आहे गावची, मस्त नजारा आहे. सूर्यमाळा गाव.
तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो, बरेच दिवसानंतर व्लॉग्स करतोय मी. त्याचं कारण तुम्हाला आता सांगतो मी. कारण आमची आई आजारी होती म्हणजे ती घरातच आम्ही चेंज केलं होतं घर ना, तर घरातच पडली ती आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर म्हणजे पायात रॉड टाकणं झाला आणि त्याच्यामुळे बोललो काहीतरी आयुर्वेदिक औषधांनी थोडंसं काही ताकद वगैरे येईल, तिला चालता वगैरे व्यवस्थित येईल. तर रॉड टाकलेलं आहे, तर औषधं वगैरे झालेत डॉक्टरांची, पण आयुर्वेदिक पण तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी सूर्यमाळ गावात आलो होतो, पण औषध तर काय आपल्याला मिळाले नाही आहे. आपण परत चाललो आहे, बघूया परत येईन मी. थोडं लवकर यायला पाहिजे होतं कारण येताना परत गाडी नाही आहे म्हणून. पाट्यासाठी इकडे सरळ जाऊ. तर एस टी शोधत चाललो आहे आम्ही. बघा तुम्हाला पुढचा पण म्हणजे व्ह्यू दाखवतो. रस्त्यावर कोणीच नाही आहे, आम्ही नुसतं चालतोय. एस टी मिळेल तेव्हा मिळेल. इथून वाड्यावरनं ठाणे असा आमचा प्रवास होणार आहे. चला तर मग तुम्हाला दाखवतो रोड व्ह्यू. चालतोय आम्ही रस्त्यावरती. हे बघा कोणीच नाही आहे रस्त्यावर आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, दिसतंय. मग थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघा सगळा व्ह्यू मस्त आहे एकदम. चला तर मग भेटूया एस टीमध्ये बसल्यावर. तर मित्रांनो पुढे आम्हाला एस टी तर मिळाली नाही, म्हणजे आमची एस टी चुकली. आता इथे आम्ही बाईकवरून परत गावात चाललो. आता परत निघालो आहे औषध घ्यायला. ते भाऊ आपल्याला मदत करतात कारण जाताना गाडीच नव्हती ना. परत प्रॉब्लेम तो झाला होता. भाऊ तुमचं नाव काय? वसंत बेंडकोळी, सूर्यमाळ गावचे प्रॉपर गाव आपलं इथले भूमिपुत्र आहेत सूर्यमाळ. आणि त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, म्हणजे सांगितलेलं आपल्याला जवळ पण आपल्याला औषध मिळेल, तिथे जायची काही गरज नाही. आणि आपल्याला उशीर खूप झाला असल्यामुळे आपण तिथेच औषध घेऊन चाललो आहे. गाडीवर वेळेवर नाही ना, त्यामुळे गाडी वेळेवर नसल्यामुळे ते प्रॉब्लेम झाला. हां गाडी वेळेवर नसल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला आहे. बघूया आता औषध घेऊन आपण व्यवस्थितरित्या गाडी थांबवतात. समोर आहे तुम्हाला दाखवतो, इथे औषध मिळतात. हे समोर भाऊमुळे आपल्याला मिळालं आणि खूप आम्ही कष्ट करून आणलंय. गाडीचं पेट्रोलच संपलंय आणि तसंच आम्ही येताना नशीब असा स्लोप होता, त्या स्लोपवरनं आम्ही आलो. चला भाऊ धन्यवाद. थँक्यू. हां का परत भेटू आपण कधी आलो तर. चला हे सर्वांनी आपल्या गाववाल्यांनी मदत केलेली आहे आणि हो चाललो चला धन्यवाद. चला अजून एक. तर मित्रांनो खूप स्ट्रगल झाल्यानंतर आम्हाला ही गाडी पिकअप गाडी मिळालेली आहे खोडाळ्याला जायला, सूर्यमाळा ते खोडाळा. आणि खोड्यावरनं आम्हाला परत एक टॅक्सी पकडायची, ती खोडाळा ते कसाऱ्यावरनं ट्रेनने मग आम्हाला ठाण्याला जायचं. तर असा आमचा पुढचा प्रवास होणार आहे. आणि हा खूप खर्च प्रवास झाला कारण आम्हाला औषध मिळालं नव्हतं आणि आम्ही एस टीच्या जो म्हणजे गावची वेस असते तिथपर्यंत आलो. त्याला आम्हाला की शेवटची एस टी तर निघून गेली आणि मग गावाला म्हणाले की तुम्ही इथपर्यंत आले तर औषध घेऊनच जावा. आता मी विचार केला तर जायचं तर कसं जायचं, तर तिथल्याच गाववाल्यांनी त्यांच्या बाईकवर बसून मला नेलं आणि तिथल्या जवळच्या गावातलं एक औषध घेतलं आणि परत येताना आमचं पेट्रोलही संपलं. तर आता करायचं काय, कशी गाडी गावच्या वेशीपर्यंत आणली आणि बिचारा गाववाल्यांनी तिथे गाडी थांबवून ठेवली. महाराष्ट्र शासनाची जे शाळेत आणि अंगणवाडीमध्ये जे जेवण पुरवलं जातं ती ही गाडी. तर या गाडीत आम्हाला भेट मिळाली आणि इथून आम्ही आता निघालो कसारा स्टेशनकडे. म्हणजे इथून खोडाळा ते कसारा स्टेशन. तर असा हा आमचा आजचा प्रवास झाला. म्हणजे ठाणे ते सूर्यमाळा थोडासा खडतर झाला
पण औषध शेवटी स्टेबलवरून आम्हाला मिळालं. तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.